नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पोलीस भरती संदर्भातील अपडेट आहेत व आपल्या सर्वांना माहितच आहे की पोलीस भरतीचे फॉर्म भरून झालेले आहेत आणि आता सर्वजण वाट बघतायत ती म्हणजे ग्राउंडची. तर पहा मित्रांनो, 17,000 जागांसाठी तब्बल 17 लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रमाण जे आहे ते खूप आहे. 17,000 जागा होत्या आणि त्यासाठी तब्बल 17 लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत. या ठिकाणी पहा, भरती प्रक्रिया उरकण्याचे गृह विभागासमोर आव्हान. तर भरती प्रक्रिया का उरकण्याचे आव्हान आहे? कारण की आता सध्या निवडणूक सुरू आहे, म्हणजेच आचारसंहिता सुरू आहे आणि लगेच यानंतर विधानसभेच्या सुद्धा निवडणुका आहेत आणि त्याची आचारसंहिता पुढील काळात लागणारच आहे. म्हणूनच या दोन्ही आचारसंहितेच्या दरम्यान किंवा निवडणुकीच्या दरम्यान या ठिकाणी पोलीस भरती जी आहे ते पूर्ण करण्याचे आव्हान गृह विभागासमोर ठेवण्यात आलेले आहे. इथे तुम्ही पाहू शकता पदे आणि अर्ज या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे. पोलीस शिपाई पदांसाठी रिक्त पदे आहेत 9,595 आणि त्यासाठी जे अर्ज आहेत तर 8.22 लाख अर्ज जे आलेले आहेत ते पोलीस शिपाई या पदासाठी म्हणजे कॉन्स्टेबल या पदासाठी आलेले आहेत. नंतर चालकचा जर विचार केला तर 1,686 जागा होत्या आणि त्यासाठी तब्बल 1,98 लाख अर्ज आलेले आहेत. म्हणजे 1,98,000 एवढे अर्ज जे आहेत ते चालक पदासाठी आलेले आहेत. नंतर जर पोलीस बँड्समन आपण पाहिलं तर 32,000 अर्ज आपल्याला दिसतात आणि जागा फक्त 41 आहेत. नंतर SRPF जर पाहिलं तर 4,349 जागा आहेत आणि त्यासाठी 3.50 लाख अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. आणि तुरुंग शिपाई जर आपण पाहिलं, ज्याला आपण कारागृह शिपाई असे म्हणतो, तर 1,800 जागा होत्या आणि 1,800 जागासाठी 3.72 लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर एकूण 17,471 जागा आहेत, त्यासाठी 17.76 लाख अर्ज प्राप्त झालेले आहे. इथे पहा, इथली माहिती सुद्धा महत्त्वाची आहे. पोलीस भरतीसाठी प्रथम प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्याने शारीरिक चाचणीसाठी साधारणतः 2.5 ते 3 महिने लागू शकतात. म्हणजे पहा मित्रांनो, तुमची जी शारीरिक चाचणी आहे किंवा ग्राउंड जे आहे ते 2.5 ते 3 महिने या ठिकाणी चालू शकते. म्हणजे 2 ते 3 महिने तुमच्या ग्राउंडला लागणार आहे. संपूर्ण राज्यात ही भरती प्रक्रिया होईल. त्यामध्ये पहा मित्रांनो, उमेदवारांनी मैदानी चाचणी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील सर्व उमेदवारांची एका वेळी लेखी परीक्षा घ्यायची की मुंबईचे स्वतंत्र आणि इतर जिल्ह्यातील उमेदवारांची एका वेळी परीक्षा घ्यायची याचा निर्णय होणार आहे. म्हणजे अजून निर्णय झालेला नाही लेखी परीक्षेसंदर्भात. सध्या फक्त ग्राउंडचं नियोजन आहे. लेखी परीक्षा तुमची सोबत घ्यायची का मुंबईची वेगळी आणि इतर जिल्ह्यांची वेगळी घ्यायची त्याच्यावर अजून निर्णय झालेला नाही. त्याबद्दल निर्णय होणार आहे. नंतर पहा, मागील भरतीवेळी मुंबईची भरती स्वतंत्र झाली होती. यंदा तशा प्रकारे घ्यायची की संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांची एकाच वेळी लेखी परीक्षा घ्यायची याचा निर्णय आचारसंहितेनंतर होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना सांगितलेली आहे. म्हणजे पहा मित्रांनो, या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला की 2.5 ते 3 महिने ग्राउंडसाठी लागू शकतात, संपूर्ण ग्राउंड जे आहे ते घेण्यासाठी. दुसरं म्हणजे असं की तुमची जी लेखी परीक्षा आहे ती आणखी कन्फर्म नाही की सोबतच होईल की वेगवेगळी होईल. मागच्या वेळेस आपल्याला माहितीच आहे, मुंबईमध्ये जास्त अर्ज आले होते आणि इतर जिल्ह्यात अर्जांची संख्या कमी होती. त्यामुळे मुंबईचा जो पेपर आहे तो स्वतंत्र घेण्यात आला आणि इतर जिल्ह्यांचा स्वतंत्र घेण्यात आला. पण यावर्षी सर्वांची परीक्षा जी आहे ती सोबत घेतल्या जाणार की वेगळी घेतल्या जाणार यावर अजून निर्णय जो आहे तो झालेला नाही. इथे तुम्ही पाहू शकता डिटेलमध्ये आणखी माहिती दिलेली आहे की किती जागेसाठी किती उमेदवार असणार आहेत. त्या संदर्भात ही माहिती जी आहे ती आपल्याला दिसते. आणि पहा मित्रांनो, ग्राउंडची जी माहिती आहे, ग्राउंड संदर्भात जर आपण पाहिलं तर 4 जून नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होईल, असं या ठिकाणी सूत्रांद्वारे कळालेलं आहे. म्हणजे पहा, सकाळ वृत्तसेवामध्ये ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि यामध्ये अंदाज वर्तवण्यात आलेला आहे की 4 जून नंतर तुमच्या ग्राउंडला सुरुवात होऊ शकते. म्हणजे पहा मित्रांनो, जूनपर्यंतचा वेळ तुमच्याकडे आहे. 4 जून नंतर यांनी सांगितलेलं आहे, पण जून महिन्यामध्ये तुमच्या ग्राउंडला सुरुवात होण्याची चान्सेस या ठिकाणी आहे. आता काही उमेदवार म्हणत आहेत की पावसाळा आहे, पावसाळ्यात ग्राउंड घेतल्या जाते किंवा नाही, तर त्याबद्दल काहीच जे आहे ती अजून अपडेट आली नाही कन्फर्म की ग्राउंड होणार आहे किंवा नाही. पण तसंही 4 जून नंतर तुमची ग्राउंड होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला देण्यात येईल.